शुभ सकाळ सर्वांना। जवळजवळ 7 दिवस झाले तशी मी इकडे नव्हते, म्हणजे 8 दिवस झाले मी इकडे नव्हते। पण काल संध्याकाळीच आम्ही इथं मळ्यात आलो आणि इतकी भयानक थंडी आहे मळ्यात, म्हणजे काश्मीरला आल्यासारखं वाटतंय। आता सकाळचे 9 वाजले तरी सुद्धा थंडी काही कमी नाही आहे, ऊन पडलंय पण थंडी खूपच वाजते। आणि गुरुचरित्र पारायण चालू असल्यामुळे मी कोपरगावला होते आणि शक्यतो केंद्रामध्ये मी मोबाईल घेऊन जातच नाही, कारण प्रत्येकाच्या सेवा चालू असतात आणि स्वामी समर्थ केंद्रामध्ये मौन पाळणं ही एक खूप मोठी सेवा आहे आणि त्यामुळे मी केंद्रात शक्यतो मोबाईल नेत नाही। त्याच्यामुळे पारायणाचे ब्लॉग काय मी काढले नाही। आणि म्हणजे पहिल्या दिवशी गणेश स्थापित देवता वगैरे त्यांचं आवाहन होतं, नंतर दुसऱ्या दिवशी गणेश याग, तिसऱ्या दिवशी मनोबोध आणि गीताई याग होता, त्यानंतर स्वामी याग, त्यानंतर चंडी याग, नंतर रुद्र आणि मल्हारी याग, आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी भजन वगैरे असं सर्व काही केंद्रामध्ये बरेच कार्यक्रम असतात। भरपूर अशी सेवा आम्ही केंद्रामध्ये करतो आणि खूप असं प्रसन्न वाटतं। आणि स्वामी समर्थ केंद्रामध्ये गेल्यानंतर एक अशी पॉझिटिव्ह एनर्जी पुढं आपल्याला काम करण्याची किंवा असे पॉझिटिव्ह विचार आपल्यामध्ये येतात आणि त्यात केंद्रामध्ये रोजच्या रोज मार्गदर्शन असतं। त्यातूनही गावंड सर इतकं सुंदर मार्गदर्शन करतात की त्यांना ऐकावं असं वाटतं। खूपच छान मार्गदर्शन असतं। शिवाय केंद्रामध्ये बालसंस्कार विभाग पण आहे आणि मुलांवर पण छान संस्कार होतात, अगदी श्लोक, पुन्हा हवन सेवा मुलांसाठी। छोटी छोटी मुलं खूप सुंदर असं हवन करतात आणि छान असे श्लोक म्हणतात। मी रणवीरलाही माझ्यासोबत घेऊन जात असते आणि दर गुरुवारी सुद्धा मार्गदर्शन असतं। आणि आपण जे याग वगैरे बाहेरून करून घेतो, बरेच पैसे त्याचे आकारले जातात, पण केंद्रामध्ये ते विनामूल्य असतं आणि शिवाय आपल्याला शिकायलाही मिळतं। आणि संस्कृत भाषा जी आपल्याला अवघड वाटते ती पण आपण सहजरित्या थोडं थोडं करून आणि मग ते शिकू शकतो। त्याच्यामुळं मग 8 दिवस कसं वेळच मिळत नाही, त्याच्यामुळं मग 8 दिवस मी काही इथं नव्हते। काल सप्त्याची सांगता झाली, काल महाप्रसाद होता आणि ते आवरल्यानंतर म्हणजे मला घरी यायला 3 वाजले आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी आम्ही मळ्यात आलो। थोड्या यांच्या तपासण्या पण होत्या दवाखान्यामध्ये, हे शिर्डीला गेलेले होते आणि मग संध्याकाळी आल्यानंतर थोडा आता इथे 8 दिवसाचा खूप सारा पसारा पडलेला होता, तो बऱ्यापैकी आवरला। अजून पुढचे सर्व बरेचसे कामं पडलेत। थंडी खूप असल्यामुळं थंड पाण्यात इतकं पाणी बर्फासारखं आहे, हातच घालावं असं वाटत नाही थंड पाण्यामध्ये। चाल आता थोडे थोडे कामं चालू आहेत। आता ऊन पडलंय, आता इथं सर्व असं 8 दिवस सारवलेलं नव्हतं त्याच्यामुळे उखडल्यासारखं झालंय। त्याच्यात मी बादलीत शेण जमा करून ठेवले, आता थोड्या वेळाने सारवून घेईल। आणि आमच्या हिरोईने बघितल्या का कशा कुक 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 कुक, काय कुठे गेले बाकीचे सगळे? हां, कपिला आमची मस्त उन्हात असते। कपिला हे का बरं सांडवलं खाली? का सांडवती ग? हां, कशाला सांडवती? इकडे ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ। हां, अय मॅडम, कपिला मॅडम, ते खायचं नाही का? थंडी खूप आहे त्यामुळं बघितल्या कशा ह्या उन्हात अशा मस्त आम्ही ना सकाळी यांना उन्हात सोडत असतो, मस्त अगदी उन्हात उभे राहिलेत। थंडी वाजते तुम्हाला? हां, तिकडे खायला ठेवलंय पण खायचं सोडून यांना पहिले उन्हात उभं राहायचंय, मस्त एकमेकांना चिकटून उभे राहिलेत। मी अशी थोडीशी माहिती घेऊन आणि कमळाच्या बिया टाकलेल्या होत्या पाण्यामध्ये आणि छान असे त्याला आता पानं आलेत, तुम्ही बघू शकताय। थोडंसं आता मी ट्राय करून बघते की याला कमळ कसे येतात कसे नाही। त्याच्यामुळे मी आता हा चिखल वगैरे करून ठेवला आहे आणि त्यात आता कमळ लावते, मी कमळाच्या बिया लावते आणि करून बघायचंय मला प्रयत्न की वो येतात की नाही येतात। पण आता इथपर्यंत झाडं उगलेत म्हणजे 100% येणार, बघू आता।
थोडासा आपला प्रयोग करून बघितला होता, पण छान सक्सेस झाला तो. इथपर्यंत तरी सक्सेस झालाय. छान असे पानं आलेत. 9 बिया टाकल्या होत्या मी, त्यातल्या 7 बिया आल्या आहेत. आणि आता माझं घरातलं आवरल्यानंतर आता मी हे करायचं, म्हणजे कमळ लावायचं काम चाललंय माझं. बघू आता किती दिवसात कमळाचे फुले येतात, बघायला मिळतात, कोणत्या रंगाचे असतात. त्याला मुळं पण छान आलेत. मुळं किती मस्त आलेत त्याला, भरपूर मुळं फुटलेले आहेत. इथं इतके छान आळूचे पानं आहेत, पण आमच्या ह्या कोंबड्या आळूचे पानं ठेवतच नाहीत. सगळे असे कुरतडून टाकतात, नाहीतर ही जागा पूर्ण अशी गच्च भरून जात असते. हे राहुलचं शेत आहे शेजारी, यांनी इथं घास टाकलेला आहे, त्याला पाणी भरता येतं. ऊन पडलंय तरी धुकं अजून भरपूर आहे. हा, काय झालं? येत आहे कापूस तोडायला? म्हणलं मी रोजान येते, त्या रोजान नाही म्हणलं. मग ते किलोवर असतं ना तोडायला? नाही, मी इकडं बघची बाबाची रोजान गेले. हा का? बर काय असन तुमचं बघून घ्या मग. त्या म्हणे मला 10-11 वाजतील. हा, म्हणजे स्वयंपाक करून. हा, मी म्हणलं मी गणूला विचारते. बर चालेल. हा, सगळं असं धुकं पडलं एकदम. या मस्त आता खाऊन झाल्यानंतर उन्हात लोळतायत. सगळ्यांनाच थंडी वाजतीये. ओय काळी मैना, थंडी वाजली? ताराबाई, काय तुझा फोटो काढायचा? फोटो काढायचा? झालं खाऊन? कसे चले एक काम कर, 200 रुपये दे और 50 रुपये काट ओवर एक्टिंग के वजह. मस्त सगळे उन्हात बसलेत. आता दिवसभर मस्त लोळतील आता उन्हामध्ये. आमच्या लालूबाईला तो उभं राहून खायचा कंटाळा आलाय. उन्हात बसल्या बसल्या खाते टोकरीत. अशा प्रकारे ह्या टपमध्ये मी तो टप ठेवला आणि पाणी टाकलंय. आणि कमळाचे पानं बघा कसे वर तरंगलेले आहेत, काही अजून छोटे आहेत. बघू आता हे किती दिवसात उगतात. पाणी आत्ताच टाकल्यामुळं पाणी जरा गढूळ आहे, कारण सगळीकडे माती अशी वर आलेली. बघू संध्याकाळपर्यंत आता पाणी अगदी शांत होऊन जाईल आणि सगळी माती खाली बसून जाईल. टायगर, ए टायगर, टायगर, धम्या इकडे बघ, इकडे बघ. गजब बेइज्जती है. ह्या रात्रभर इथं असतात ना, तर मग ह्या गव्हाणी त्या खातात. आणि छोटे बच्चू काही शेळ्या याच्यामध्ये जातात आणि घाण करतात. मग आठवड्यातून एकदा ही गव्हाण आम्हाला स्वच्छ धुवावी लागते. आता मला ती धुवायची. मी यामध्ये पाणी साचून ठेवलंय आणि आता स्वच्छ करून घेणार आहे. कारण सगळे याच्यामध्ये सू पण करून देतात आणि सगळ्या लेंड्या पण टाकून द्याव्या, आणि त्यामुळे ते स्वच्छ करावंच लागतं. गव्हाण एकदम धुवून अशी चकाचक स्वच्छ झाली आहे. यात थोडं डेटॉलचं पाणी वगैरे टाकून एकदम स्वच्छ केली मी, म्हणजे निर्जंतुकीकरण होतं. मस्त वाटते. आता घरातले अजून बरेच कामं पडलेत माझे. स्वयंपाक करायचा आहे. संध्याकाळचं सर्व आवरून झालंय. आता माझं सारवण सुरवण घरातले कामं आवरता करता 5:45 वाजले. आणि आता आम्ही निघालोय कोपरगावला. मळ्यातून आम्ही घरी आलो आणि अचानक अक्कलकोटला जायची तयारी चालली. आता माझी अचानक आलं म्हणजे कळालं की अक्कलकोटला जायचं आहे आणि ती आता माझी तयारी चालू आहे. काय करावं, अजून स्वयंपाक करायचा आहे. श्वेता म्हटली मी मदत करते स्वयंपाकाला, आणि परी कशी त्रास देते मला कपडे भरायचे. आणि ही बघा ही हुशार,
कशी बसली बघितली का ती कपाटासमोर. मला कपडे सुद्धा मला कपडे काढायचे त्याच्यातनं. हा बॅग मध्ये भरायला कशाला काढलं ते ग. आता ही अशीच त्रास देणार आहे. आता माझी गडबड आणि हिचं आता वेगळंच. नुसतं मला घ्या. तुझं काय कशाला वाजवतो ते. जा अभ्यासाला बैठ जा. जा लवकर जा ना. काय मी नाही तुला उचलून घेणार परी. मला आवरायचंय. मी चालली भूर. ते मम्मीचे चप्पल उचल. मम्मीचे चप्पल उचल. उचल मम्मीचे चप्पल उचल. एका बाजूला ठेव. ठेव एका बाजूला. कशी काम ऐकते. हुशार मुलगी. ठेव तिकडे बाळा. तिकडे हॉलमध्ये नेऊ ठेव. जा जा हॉलमध्ये ठेव. हॉलमध्ये किचन मध्ये नको फेकू. ती पाहिली का जिथं मम्मी असं तिथं त्या चपला फेकून देईल. आता ही शॉनी लई. बाहेर यायचं जायचं स्वेटर मी शोधते. आणि हे बघितले का परी कशी आतमध्ये जाऊन बसली आणि रानामध्ये मध्ये करतोय. नुसता मध्ये मध्ये करतोय. बघ बघ आता कसा पसरा काढते. त्याच्यामध्ये कोणतं ग्रे कलरचं. नाही नाही ते नाही दुसरं आहे ना माझं. माझी सर्व तयारी झाली आहे. बॅग वगैरे मी भरली आहे. देवाचं सामान घेतलंय. देवाचे टाक घेतले. उद्या सकाळची तयारी करून ठेवली. आणि सगळे जण माझ्या तयारीला लागले. संदेशनी पॉवर बँक चार्जिंगला लावली आहे. पप्पांनी पण मला खूप मदत केली आहे. यांना नागपूरला जायचं होतं मोर्चाला पण आम्ही यांना थांबून घेतलंय कारण यांची तब्येत बरी नाही. डॉक्टरनी यांना जायला सांगितलेलं नाहीये. त्याच्यामुळे थोडेसे ते नाराज आहे. त्यांना मोर्चाला जायचंच होतं पण अचानक मीच निघाले. हा बॅग घेतली. परी आमची झोपली आहे त्याच्यामुळे शांततेत जरा बॅग भरली बसून. आणि राणा अजून जागाच आहे. आता किती वाजलेत रात्रीचे 11 वाजलेत. जायचं इतकं म्हणजे उत्साह आहे की आता झोप सुद्धा येणार नाही. भूक सुद्धा लागलेली नाही अजून. वाह क्या ऍक्टिंग कर रहा है. आणि अजून यांची मस्ती चालूच आहे. माझा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा. भेटू परत पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. दत्त दर्शनाला जायचं जायचं आनंद पोटात माझ्या माईना. स्वामींनी शेवटी मला दर्शनाला बोलवलं. मला खूप बरं वाटलं. भेटू आता उद्या किंवा परवा अक्कलकोट.